नमस्कार मित्रांनो, अमोल बरिंगे यूट्यूब चॅनलमध्ये मी आपल्या सर्वांचे स्वागत करतो। आपण एक इम्पॉर्टंट वर्बची सिरीज स्टार्ट केलेली आहे अमोल बरिंगे यूट्यूब चॅनलवर। तुम्ही जर नवीन असाल तर कृपया या चॅनलला सबस्क्राइब करा। इम्पॉर्टंट वर्ब यासाठी की जेणेकरून तुमचं इंग्लिश इंप्रूव्ह होईल। तर चला पाहूया आपण आजचे इम्पॉर्टंट वर्ब्स। आजचा पहिला इम्पॉर्टंट वर्ब आहे बिकम। बिकमचं V1 म्हणजे क्रियापदाचं पहिलं रूप बिकम होते, क्रियापदाचे दुसरे रूप बिकेम होते आणि क्रियापदाचं तिसरे रूप बिकम होते आणि क्रियापदाचे चौथे रूप म्हणजे V4 बिकमिंग होते। बिकमचा अर्थ काय होते आपण समजून घेऊया। बिकमचा अर्थ होणे किंवा बनणे असा होतो। त्यानंतर आपण आता सेकंड वर्ब शिकूया। सेकंड वर्ब आहे बिगिन। बिगिन म्हणजे काय ते सुरू करणे, एखादी गोष्ट सुरू करणे। V1 होते बिगिन, V2 होते बिगॅन आणि V3 होते बिगन आणि V4 काय होते बिगिनिंग। यानंतर आपण थर्ड वर्ब शिकणार आहे। थर्ड वर्ब आहे बेंट। बेंट म्हणजे काय होते, बेंटचं मिनिंग होते वाकणे। V2 होते याचं म्हणजे क्रियापदाचे दुसरे रूप होते बेंट आणि V3 होते बेंट आणि V4 होते बेंडिंग। बेंड म्हणजे वाकणे। त्यानंतर बेट। बेट म्हणजे शर्यत लावणे। हे क्रियापदाचं पहिलं रूप असते बेटचं। त्यानंतर बेटचं V2 पण बेटच असते, V3 पण बेटच असते आणि V4 बेटिंग असते। थँक्यू। तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा। धन्यवाद।